शहर पुलिस ने जिला के अलग अलग स्थानों पर चोरी, सेंधमारी और मोटरसाइकिल चोरी की घटनाओं को अंजाम देने वाले गिरोह को हिरासत में लेकर 7 अपराधों का खुलासा किया है। चंद्रपुर शहर पुलिस ने जिले में विविध स्थानों पर सेंधमारी और मोटरसाइकिल चोरी में शामिल आरोपियों को हिरासत में लेकर उनकी ओर से 7 अपराधों का खुलासा किया है। प्राप्त जानकारी के अनुसार शिकायतकर्ता शहर के पंचशील चौक बाबूपेट वार्ड निवासी किरण मधुकर कामली 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के अवसर पर रात्रि 8 बजे शहर में निकली रैली में भाग लेने के लिए गए थे। जब वह घर वापस लौटे तो उन्होंने देखा कि घर के मुख्य दरवाजे का ताला टूटा हुआ है। उन्होंने अंदर जाकर देखा तो पाया कि घर का सामान अस्त व्यस्त तरीके से बिखरा पड़ा था। घर में रखे आभूषण व नकद ऐसा कुल 67,000 का माल गायब था, जिससे उन्होंने चोरी की शिकायत शहर पुलिस स्टेशन में दर्ज कराई। शिकायत दर्ज होते ही मामले की गंभीरता को देखते हुए शहर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक प्रभावती एकुर्के के मार्गदर्शन में गुने शोध पथक टीम घटनास्थल पर भेंट देकर जांच में जुटी। जांच दरमियान पुलिस ने कुछ संदिग्धों को हिरासत में लेकर कड़ाई से पूछताछ की। पूछताछ दौरान उन्होंने अपना अपराध कबूल किया, जिसके बाद पुलिस ने इन चोरियों में शामिल 4 आरोपियों को गिरफ्तार कर लाखों का माल जब्त किया है। उक्त कार्रवाई पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक, उप विभागीय पुलिस अधिकारी के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक प्रभावती एकुर्के के नेतृत्व में शहर पुलिस के डीपी पथक ने की। पोलीस स्टेशन शहर या ठिकाणी 14 एप्रिलला बाबूपेठ एरियातील किरण कांबळे नावाचे तक्रारदार पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आलेले होते। 14 एप्रिल रॅली जयंती साजरी करण्यासाठी घराबाहेर 7 वाजता पडले। रात्री 12 वाजता येऊन पाहिलं असता त्यांच्या कुणीतरी अज्ञात चोराने घरामध्ये घराचा कडी कुलूप तोंडात कडी आणि कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यांचं जे काही सोन्याचा काही ऐवज होता, साधारणतः 4 तोळ्याचा आणि काही पैसे, हे दागिने चोरून नेले अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झालेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सिटी पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। गुन्ह्यातील घटना स्थळाची पाहणी केली आणि इतर काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून आणि तांत्रिक विश्लेषणावरून आमची टीम अविरतपणे सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना साधारणतः एक 16 तारखेला सदर गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भारती उर्फ स्नेहा उर्फ मुस्कान, तिचा साथीदार तन्वीर बेग आणि वेंक्या, या तिघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत। तिघांनी मिळून केल्याबाबत निष्पन्न झाल्याने तिघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली होती। अटकेदरम्यान त्यांना अधिकृत गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या केल्याबाबत कबूल केलेला आहे। PCR मध्ये असताना त्यांनी राजुरा या ठिकाणी जवळपास 3 गुन्हे केल्याबाबत 392, परत घरफोडी, वाहन चोरी अशा स्वरूपाचा गुन्हा केल्याचा, परत नागपूर या ठिकाणी वाहन चोरी केल्याचा आणि सिटी हद्दीमध्ये मार्च महिन्यात आणि ह्याच्या पूर्वी पण 2 घरफोड्या केल्याच्या असे एकूण 7 गुन्हे केल्याबाबतची कबुली दिलेली आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस करून गुन्ह्यातील जो ऐवज आहे आता पावे तो 5,46,000चा जप्त करण्यात आलेला आहे। यातील त्यांना सहाय्य करणारा एक 4था आरोपी फैजान, जो नागपूरचा रहिवासी आहे, याला सुद्धा गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे।